वसुदेवांनी कंसाचा हात धरावा. कंसा नकरी मारू ताईला, देवकी तुझी बहीण आहे. अरे मूर्खा, आकाशवाणीवर विश्वास ठेवला आणि बहिणीला मारायला निघाला. आकाशवाणी काय झाली? देवकी पासून होणार 8वं मूल तुझा काळ आहे, तुझा मृत्यू आहे. तुला देवकी पासून काही भीती? मी तुला शब्द देतो की देवकी पासून झालेली 8ची 8 मुलं मी तुला आणून देईल. कंसानं ते वचन घेतलं न वसुदेव देवकींना बंदीखान्यात टाकलं, कारागृहात. वसुदेव देवकीला कारागृहात टाकलं. याच्यात नवल नाही, स्वतःच्या बापालाही कैदेत टाकलं. कंसाचा बाप, काय नाव त्याचं? उग्रसेन. उग्रसेनालाही बंदी. आज दिवसामागून दिवस जात असताना वसुदेवांपासून देवकीला दिवस गेले. एक मुलगा झाला. ठरलेल्या नियमाप्रमाणे ते मूल घेतलं, कंसाच्या जवळ गेले. कंसा, देवकीला झालेलं पहिलं मूल. कंसानं ते मूल पाहिलं, आनंदाच्या भरात मुखाचं चुंबन घेतलं. मी मामा झालो. मामा, मला याच्यापासून भीती नाही, 8व्यापासून भीती आहे, घेऊन जा. देवकीपासून जन्माला आलेलं पहिलं मूल कंसानं माघारी केलं वापस. कंस दुष्ट आहे, दुराचारी आहे, पण लहान लेकराला पाहलं, वात्सल्य प्रेमाची उत्पत्ती झाली. पा आपणही एखाद्या घरी गेलो, लहान लेकरू दिसलं की सहजच त्याच्या गालाला हात लावतो, त्याच्या मुखाचं चुंबन घेतो. बरोबर हो. आपणही लहान लेकराच्या गालाला हात लावतो. केव्हा? ते लेकर जर चांगले असले, कंसानं सांगितलं याच्यापासून मला काही भीती नाही, घेऊन जा. नारदानं विचार केला, यानं जर असा दान धर्म केला तर देव अवतार घेणार. पुण्य सारावयान येती देव ऋषी. कंसाचं पुण्य संपायला नारद आले. नारद महामुनी म्हणतात, कंसा, देवकीपासून झालेलं पहिलं मूल का मारलं नाही? कंसानं सांगितलं, पहिल्यापासून भीती नाही, मला भीती 8व्यापासून आहे, 8वा मारणार. नारद महामुनी म्हणू लागले, जर स्वर्गातल्या देवांनी गणित उलट लावलं, खालून मोजत ये, पहिला 8वा होतो, मारणं 8ची 8, काय बिघडलं आपलं? कंसाला पटवून सांगितलं, कंसाला पटलं. कंस गेला. देवकीपासून झालेलं पहिलं मूल त्याचे पाय धरले, गर 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 फिरवलं, जमिनीवर धाड दिशेना पडलं. पहिल्या मुलाला मारलं, दुसऱ्या मुलाला मारलं, तिसऱ्या मुलाला मारलं, चौथ्या मुलाला मारलं, 5व्या मुलाला मारलं, 6व्या मुलाला मारलं. 7वा गर्भ योग मायेच्या योगानं तिथून काढला, रोहिणीच्या पोटात नेऊन ठेवला. त्या मुलाचं नाव संकर्षण पडलं, बलराम पडलं. देवकीला 8वा गर्भ आहे, 7वा महिना. देवकीचं तेज वाढत आहे. 7व्या महिन्यात गर्भस्तुती आहे. सत्यतू 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 विठ्ठला, स्वागतम सुस्वागतम कृष्णा. सगळेजण भगवंताची स्तुती करतात. आपणही भगवंताच्या स्वागताचं स्वागत गीतगान गायन करू आनंदाच्या भरात.